सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, महात्मा ज्योतिराव फुलेच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने ही महाराष्ट्राची भूमी, या महाराष्ट्राने अनेक रत्न दिले, अनेक ध्रुवतारे दिले. त्यापैकीच एक रत्न लोकनेते, एक दूरदृष्टीचा नेता, हरित क्रांतीचा प्रणेता, कैलासवासी ज्या व्यक्तीचं नाव आपल्या शाळेला गेलं, ती व्यक्ती राजाराम बापू पाटील यांची जयंती. तसेच ब्रिटिशाच्या एका महान साम्राज्याला स्वतःच्या कर्तृत्वाने सुरुंग लावणारे व्यक्तिमत्व, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी अत्यंत प्रेमळी घोषणा करून सर्व भारतभर राष्ट्रीय भावना प्रज्वलित करणारे कणखर असं व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. तसेच पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावरती तरलेली नसून ती दीन, दलित, कष्टकरी, उपेक्षितांच्या तळहातावरती तरलेले असे ठामपणे सांगणारे साहित्य रत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. आज 1 ऑगस्ट 2024 या त्रिवेणी संगमाचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण येथे उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी दिव्य सानिध्य लाभलेले संघ गावचे आध्यात्मिक गुरु महेश देवरू, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय आयम ब्रादर सर, तसेच संघ ग्रामपंचायतीचे आजी माजी सर्वांच उपसरपंच, सर्व सदस्य, तसेच संघ सहकारी विकास चेअरमन सर्व सदस्य, श्री निलामिका बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या संचलित असलेल्या सर्व शाखेचे शाखा प्रमुख, सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, या सर्वांचं स्वागत करणं हे आमचं अगत्याचं आद्य कर्तव्य. स्वागत म्हणजे आपुलकीचा बंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचा बंध, स्वागत म्हणजे संस्काराचे लेणे, स्वागत म्हणजे मान सन्मान देणे, श्रद्धेचे आसन आणि स्नेहांची सुपणे. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व गण्य व्यक्तींचं, सन्माननीय व्यक्तींचं स्वागत आमच्या शाळेचे प्राचार्य आदरणीय कन्नूर सर यांनी करावं अशी विनंती करतो.